हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा हा 38 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे, तर त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत। तर त्याचबरोबर बघा पॅटर्न ठेवून ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते सुद्धा पाहूया। तर इथं बघा मी पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवली आहे। त्याचबरोबर इथं आपण बंद बाजूकडून ब्लाऊजची जी उंची असते तर ती जेवढी असेल त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं मार्जिन आणि ब्लाऊजची उंची टाकायची आहे। तर इथं बघा 15.5 इंच मी ब्लाऊजची उंची घेतली। त्याच्यानंतर बघा 5.5 इंच इथं शोल्डर घेतलेला आहे। तर 38 साईजचा हा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे 5.5 इंच शोल्डर बरोबर येतं आणि 6 इंच इथं मुंडा घ्यायचा आहे। तर त्याच्यानंतर सुद्धा बघा चेक करायचं आपल्याला, म्हणजे आपण मुंडा टाकलेला आहे तो परफेक्ट आहे की नाही ते। तर कटिंग करताना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तुम्ही जर नवीन शिकत असाल तर। आता बघा जिथे आपण मुंड्याचं माप टाकलं आहे तिथून आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 9.5 इंच। तर पहा मी इथं 9.5 इंचावरती मार्किंग केलं। आता तिथून पुढे बघा मी इथं 1.5 इंच मार्जिन घेते। तर तुम्ही इथं 2 इंचसुद्धा इथं फिटिंगसाठी इथं एक्स्ट्राचं मार्जिन घेऊ शकता। तर 1.5 इंचसुद्धा भरपूर होतं। तर त्यासाठी इथं मी बघा इथं 11 इंच आलेले आहे, म्हणजे आपलं छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन 11 इंच इथं घडी आली। आता खालच्या साईडला सुद्धा 11 इंच घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला दोघं जे पॉईंट होते ते जोडून घ्यायचे आहे। आता इथं बघा आपल्याला मुंडा काढायचा आहे। तर मुंडा बघा पाठीमागचा जो मुंडा आहे तर तो इथं 1.5 इंच घेतलाय मी आणि पुढचा मुंडा आहे त्याला आपण 1 इंचावरती इथं मार्किंग करून घेऊया। त्याच्यानंतर या पद्धतीने एक लाईन आखून घ्यायची। आता आपण मुंडा बघा 6 इंच घेतला होता, तर मुंड्याचं निम्मे करायचं, जेवढं घेतलं असेल तुम्ही तेवढं। तर इथं 3 इंच घेतलं मी आणि या पद्धतीने बघा आपल्याला जिथं आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। म्हणजे त्याच्या पुढे जर गेलो आपण तर फिटिंगमध्ये चाललं जातं ते। तर इथं बाहीला म्हणजे मुंड्यामध्ये चुन्या किंवा घोळ येतो, तर तसं होऊ नये यासाठी बघा काळजीपूर्वक आपल्याला हे पॅटर्न आहे ते तयार करायचं असतं। तर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करून पहा। एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी ब्लाऊजची आजच्या व्हिडिओमध्ये कटिंग दाखवणार आहे। तर हा आपला इथं पाठीमागचा पार्टसुद्धा रेडी झालेला आहे, म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा दोघं आपण इथं सोबतच रेडी करतोय। तर इथं बघा 5.5 इंच शोल्डर घेतलं, त्याच्यानंतर 6 इंच मुंडा घेतला आणि 9.5 इंच छातीचा चौथा भाग, त्याच्यानंतर 1.5 इंच आपण इथं मार्जिन घेतलेलं आहे। आता गळारुंदी बघा या ब्लाऊजसाठी म्हणजे या साईजसाठी गळारुंदी 2.5 इंच घ्यायची। तर इथं बघा 6 इंच सुद्धा तुम्ही गळा घेऊ शकता, तर मी इथं 6.5 इंच घेते। तर 15.5 इंच उंची होती ब्लाऊजची, त्यासाठी मी इथं 6.5 इंच पुढचा जो गळा आहे तो घेतलेला आहे। आणि या पद्धतीने बघा आपण बॉक्स तयार करून घेऊया। तर बघा 38 साईजसाठी शोल्डर 5.5 घ्यायचं, गळारुंदी 2.5 घ्यायची आणि मुंडा 6 घ्यायचा आहे। आता इथं बघा बॉक्स तयार केला, तर तिथून वरच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग करायचं आणि सिंपल असा आपण इथं गोल गळा घेतो तसा इथं आकार देऊन द्यायचा आहे। तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल। त्याच्यानंतर बघा आपल्याला खालच्या साईडला क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे। तर गळ्याकडून बघा मी 2.5 इंच घेतलं आणि मुंड्याकडून 2 इंच घेतले। तर पुढे आपण ही क्रॉसपट्टी जी आहे ती वाढवणार आहोत। तर पॅटर्न तयार करताना 2.5 आणि 2ची इथं क्रॉसपट्टी जी आहे ती घ्यायची असते, म्हणजे सर्व साईजसाठी। आता इथं बघा कटोरीचं माप टाकायचं आहे आपल्याला, तर मग कटोरी किती घ्यायची? 5 इंच घ्यायची, म्हणजे मोठी साईज आहे। तर 36 पासून तर पुढचे जे माप आहेत त्यांना 5 इंच घ्यायचं आणि 36चे वरचे माप आहेत त्यांना 4.5 इंच घ्यायचं आहे। आता बघा 5 इंच पॉईंट घेतला, तिथून वरती मी एक लाईन आखून घेतली। त्याच्यानंतर वरती बघा 1 इंचावरती मार्किंग केली होती आपण गळ्याच्या तिथं, तर तिथपर्यंत तिथून अशी तिरकस अशी लाईन आखून घेतली, म्हणजे आपल्याला कटोरीचं इथं आकार द्यायला एकदम सोपं जातं त्यासाठी। तर इथपर्यंत बघा आपण मार्किंग करून घेतली। आता पाठीमागचा पार्ट आणि पुढचा जो पार्ट होता तो इथं सेपरेट करून घेतला। त्याच्यानंतर सर्वात पहिले बघा मुंड्याचा आकार कट करायचा। तर या पद्धतीने मी मुंड्याचा आकारसुद्धा कट करून घेतला। आता इथं क्रॉसपट्टी कट करून घेऊया। त्याच्यानंतर साईड पार्ट आणि कटोरी इथं सेपरेट करूया। तर आता इथं बघा आपण ते पुढचे पार्ट आहे ते कट करून घेतले। आता कटोरी कशी वाढवायची ते दाखवते तुम्हाला। आता गळारुंदी आपण बघा 2.5 इंच घेतली होती, तर या टोकापासून बघा मी म्हणजे आडवं माप 2.5 इंच घेतलं आणि तिथूनच खाली 1.5 इंच घ्यायचं आहे ते माप। आणि या पद्धतीने बघा जो पुढचा जो गळा होता आपला तर त्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला इथं बघा।
थोडासा ते गोल असा चंद्रासारखा. आता 1.5 इंच मार्जिन घेतलं, आपलं मार्किंग केलं आहे, तिथून खाली 5 इंच घ्यायचं आहे. आणि बघा आडवं माप कटोरीचं आपल्याला 8.5 इंच घ्यायचं आहे. तर साईज मोठी आहे आणि कस्टमर जे आहे त्यांची तब्येत जी आहे ती जास्त हेवी आहे, त्यासाठी मी इथं 8.5 आणि 9.5ची ही कटोरी घेते. तर या पद्धतीने बघा 8.5 इंच मार्किंग करून तिथं मोजून आपण लाईन आखून घ्यायची. आता 8.5 इंचच्या इथं निम्मे घ्यायचं आहे. तर इथे बघा सेंटर पॉईंट घेतला मी 8.5च्या. आता इथं कटोरी आपण बघा आडवं माप आपण 8.5 घेतलं. आता उभं माप 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे वाढवून घ्यायचं आहे. तर 9.5 इंच इथं घ्यायचं आहे बघा. तर सेंटर पॉईंट होता तिथून जिथं 9.5 आलं तिथपर्यंत मी लाईन आखून घेतली. आता हे दोघं पॉईंट आपण जोडून घेऊया. तर पहा या पद्धतीने व्यवस्थित आपण इथं जोडून घेऊया. आता बघा इथपर्यंत झालं. आता आपल्याला जो गळाचा तिथं वरती आपण शेप दिलेला आहे तिथपर्यंत कटोरीचा शेप द्यायचा आहे. तर पहा इथं मी कटोरीचा शेप देते इथं. तर या पद्धतीने आकार देऊन द्यायचा बघा व्यवस्थित. आता आपण बघा साईड पार्ट जे कट केलेले आहे तर ते इथं मोजून पाहायचं आहे, म्हणजे साईड पार्ट आणि कटोरी जी आहे ती बरोबर आहे की नाही ते. कारण बघा कटोरी साईड पार्टपेक्षा कटोरी जी आहे ती अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची असते. तर इथे बघा 1/2 इंच वरती वाढवलेली दिसते तुम्हाला. आता खालच्या साईडला थोडंसं 1/2 इंच मी अजून वाढवून घेते इथं. तर पहा इथं मी एवढं वाढवून घेतलं आणि आपण तेवढी कट करणार आहोत. तर या पद्धतीने बघा जिथं मार्किंग केलेलं आहे तिथून असं तिरकस अशी लाईन आखायची, म्हणजे सेंटर पॉईंट आपण कटोरीचा घेतला होता तिथून. हे बघा या पद्धतीने मी तिथं जोडून घेतलं आणि पहिली जी आपण इथं लाईन आखलेली होती, मार्किंग केलं होतं, त्याला क्रॉस मारायचं, म्हणजे कटिंग करताना आपल्या लक्षात राहील. आता इथं बघा लक्षात राहावं तुमचं, यासाठी बघा आडवी कटोरी आपण 8.5 इंच घेतली आणि उभी कटोरी 9.5 इंच घेतली. तर ही जी कटोरी आहे तर तुम्ही 38 साईजसाठी सुद्धा यूज करू शकता आणि 40 साईजसाठी सुद्धा यूज करू शकता. साईज जर हेवी असेल तर या पद्धतीने तुम्ही कटोरी एक्स्ट्रा वाढवून घेऊ शकता. आता कटिंग करून घेऊया, जेवढं जसं आपण मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने. आता बघा कटोरी फोल्ड करायची, जेणेकरून मधला जो टक्स आहे आपला, तर जिथे आपण मार्किंग करणार आहोत टक्सची मार्किंग, तर ते व्यवस्थित यावं यासाठी. आता इथं बघा क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे. तर क्रॉसपट्टी आपण वाढवून घेणार आहोत. तर 11.5 इंच इथं मी घडी घेतलेली आहे क्रॉसपट्टीची आणि 3.5 इंच त्या साईडला घेतलं आणि या साईडला 3 इंच घ्यायचं आहे. आणि सिंपल असं आपण मगाशी पॅटर्न तयार करताना जसा आकार दिला होता क्रॉसपट्टीला सेम त्याच पद्धतीने द्यायचा आहे. फक्त आपल्याला वाढवायची आहे कटोरी 3.5 इंच आणि 3 इंच. आता इथं बघा कापड घेतलेलं आहे मी आणि त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे. तर बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला इथं पाठीमागचा जो पार्ट आपण कट केलेला आहे तर तो ठेवायचा आहे. तर पहा इथं मी व्यवस्थित ठेवून घेतला आणि कुठलीही मार्जिंग एड न करता जसं आहे तसं आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर पहा इथं जेवढे आपल्याला मार्जिंग हवी होती तेवढं आपण वाढवून घेतलं आहे. आता बघा साईड पार्टसुद्धा ठेवताना व्यवस्थित सरळ बाजूने ठेवायचा असतो आणि तिरकस जर तुम्ही ठेवला तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. तर त्यासाठी बघा जसं मी इथं दाखवते आहे व्हिडिओमध्ये सेम त्याच पद्धतीने ठेवायचं आहे आणि या पद्धतीने मार्किंग करून आपण इथं कट करून घेणार आहोत आता. तर झालं बघा, इथं आपण कटिंग करून घेऊया. तर पहा खडूची मार्किंग दिसते त्याच्यावरती मी इथं कटिंग करते आहे. आणि नवीन शिकत असताना बघा छोटे छोटे गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या, म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट येईल. आता इथं बघा पाठीमागचा जो पार्ट होता तो कटिंग करून घेतला. त्याच्यानंतर बघा साईड पार्टसुद्धा इथं मी कट करून घेते. तर 11 इंचची बाही आहे तर त्यासाठी बघा आपण हे पार्ट आहे ते आधी कट करून घेऊया, मग आपण ती बाहीसुद्धा कटिंग करणार आहोत डायरेक्ट कापडावरती. कारण पेपर एवढा उरलेला नव्हता त्यासाठी मी इथं डायरेक्ट कापडावरती दाखवणार आहे कटिंग. आता इथं आपण क्रॉसपट्टी काढून घेऊया. तर पहा इथं कापड खालीवर होतं त्यासाठी मी व्यवस्थित ठेवून घेतलं. चेक करायचं खालीवर आहे का व्यवस्थित, त्याच्यानंतरच आपल्याला इथं पॅटर्न ठेवायची आहे, जेणेकरून दोघं साईडचे पार्ट पार्ट जे आहे ते व्यवस्थित यावे यासाठी. आता बघा इथं या पद्धतीने कट करून घ्यायचं. आता बघा इथं कटोरी आपल्याला कटिंग करायची आहे. तर कटोरी बघा तिरकस धाग्यात कट करायची. तर कापड जो आहे तो व्यवस्थित चेक करायचा. आता हा जो पार्ट आहे तो आपले हुक येणार आहे या साईडला. तर बघा कटोरी जी आहे ती या पद्धतीने ठेवायची, जसं मी ते तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमध्ये सेम त्याच पद्धतीने ठेवायची आहे. तुमची कटोरी एकदम परफेक्ट बसेल अंगात. तर पहा इथं मी कटिंग करून घेते आता.
तिरकस धाग्यात कट करायची, कारण जेव्हा ब्लाऊज घालतो तेव्हा ती ओढली जाते आणि परफेक्ट बसते. सरळ धाग्यात जर कट केली तर कटोरीचा आकार आहे तो तेवढाच राहतो आणि ती चपटी बसते. तर तसं होऊ नये यासाठी ही लक्षात ठेवायचं. आता इथं बघा बाही कटिंग करण्यासाठी मी दुसरा कापड घेतलेला आहे आणि या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आपल्याला. तर पहा इथं मी कापड घेतलेलं आहे. आता बघा जी आपण छातीची घडी मार्जिंगसहित 11 इंच आलेली होती. तर बाहीची घडी घेताना 1 इंच मायनस करायचं. तर इथं बघा मी 10 इंच बाहीची घडी घेतलेली आहे. तर पाहू शकता इथे तुम्ही या पद्धतीने. आता बाहीची लांबी आहे तर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथं. तर इथं बघा मी 11 इंचाची घेतलेली आहे बाही आणि शिवून ती 10 इंचाची तयार होणार आहे. तर या पद्धतीने बघा बॉक्स तयार करून घेतला मी. आता साईज मोठी होती त्यासाठी बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी 3.5 इंच वरून घेतलं मी आणि आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे. तर 2 इंच सर्व साईजसाठी आहे आणि इथं बघा मी जे 3.5 इंच घेतलेलं आहे तर ते मोठ्या साईजसाठी 3.5 घ्यायचं आणि लहान जर माप असेल तर 3 इंच घ्यायचं आहे. आता बघा 3 मार्किंग करायची आपल्याला, तिरकस लाईन आखलेली त्याच्यावर 2 इंचाच्या आणि 3 पॉईंट घ्यायचे आणि पहिला जो पॉईंट घेतला त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं किंवा पाव इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 आहेत ते ना वरच्या साईडने, जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सेम त्याच पद्धतीने. तर इथं बघा बाहीचा आकार मी अंदाजे न काढता या पद्धतीने एकदम परफेक्ट बसतो आणि चुन्या वगैरे काही येत नाही. तर खालच्या साईडला बघा आता दंडघेरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच आणि ब्लाऊजमध्ये आपण मार्जिंग 1.5 इंच घेतलं आहे तर 1.5 इंच घ्यायचं आणि तुम्ही जर 2 इंच घेतलं असेल तर 2 इंच घ्यायचं आहे बघा मार्जिंगमध्ये. आता सर्वात पहिले बघा जो वरचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो सर्वात पहिले कट करायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर बघा खालच्या साईडला तिरकस जे आपण मार्किंग केलेलं आहे मार्जिंगचं तर तो पार्ट कट करायचा, म्हणजे वरचा पाठीमागच्या मुंड्याचा आकार कट करायचा. आता बाहीला ओपन करायचं, त्याच्यानंतरच आपल्याला बघा इथं पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो इथं कट करायचा आहे. तर बघा इथं आपली बाही एकदम व्यवस्थित रेडी झालेली आहे. तर आता ते मेन जे कापड आहे आपलं ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती ठेवून सर्व पार्ट आहे ते मी कटिंग करून घेते. तर या पद्धतीने बघा मोठे काठ होते आणि ते ब्लाऊज पीसला डिझाईन दिलेली आहे. तर जे काठ आहे छोटे दिसतंय तुम्हाला तर ते उलट्या साईडला होते, कारण फुलांचं झाड काढलेलं आहे त्याच्यावरती आणि जर काठाकडून आपण जर ते ब्लाऊज पाठीमागच्या भागाला घेतलं असतं तर ते फुलांची डिझाईन होती तर ती उलटी झाली असती. तर त्यासाठी बघा मी या पद्धतीने जी डिझाईन दिसते वरच्या साईडने सेम त्याच पद्धतीने मी इथं कटिंग करून घेतलं. काठ आहे ते नंतर लावता येतील. आता दुसरी पार्ट आपण इथं रेडी करून घ्या, म्हणजे पुढचे जे पार्ट होते ते कट करून घेऊया. तर त्यासाठी बघा इथं कुठे कापड मावते की नाही ते बघते, कारण कापड जो आहे तो पहिले छोटा कापड होता ब्लाऊज पीसचा आणि साईज आहे ती मोठी आहे. तर त्यासाठी बघा कळसं ॲडजस्ट करायचं. तर मी बघा या पद्धतीने कटोरी ठेवली. आता कापडावर जसं ॲडजस्ट होत असेल त्याच पद्धतीने ठेवायचं आहे सर्व पार्ट आहे ते. आता बघा या साईडला जे साईड पार्ट आहे तर तिथं मी जॉईंट देणार आहे, कारण ते फिटिंगमध्ये जाणार आहे त्यासाठी. आता सर्व साईड जे पार्ट होते आपले ते कापडावरती ठेवून व्यवस्थित अर्धा इंचाची मार्जिन सोडून कट करून घ्यायचे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. धन्यवाद.